नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. धर्मांतराच्या मुद्द्यावरून सध्या देशभरातलं राजकारण प्रचंड गाजतंय. उत्तर प्रदेशात आग्रा इथं हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकारानं अनेक मुसलमानांचं धर्मांतर करण्यात आलं. धर्मांतराच्या या कार्यक्रमाला घर वापसी असं नाव देण्यात आलं. त्यावरून वादाची ठिणगी अवघ्या देशात पेटली आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गेल्या आठवड्यात अख्खी संसद डोक्यावर घेतली. देशामध्ये धर्मांतर विरोधी कायदा करण्याचं सूतोवाच संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. पण या अतिमहत्वाच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन करावं या मागणीसाठी विरोधक अडून बसले. राज्यसभेत गेल्या 4 दिवसापासून विरोधकांनी एवढा गोंधळ घातलाय की सभागृहाचं कामकाज ठप्प पडलं. वारंवार विदेश दौरे करणाऱ्या मोदींनाच घर वापसीची गरज आहे असा चिमटा शशी थरूर यांनी काढला. पंतप्रधान मोदी आज प्रश्नोत्तराच्या तासाला राज्यसभेत हजर होते. त्यामुळे पंतप्रधानांच्या निवेदनासाठी विरोधी खासदारांनी पुन्हा कामकाज रोखून धरलं. धर्मांतर किंवा घर वापसीच्या या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी गप्प का? जगभरात मोदी बोलतात, मग संसदेतच का बरं बोलत नाहीत? हा विरोधकांचा प्रश्न योग्य नाही का? आणि 2021 मध्ये भारत हिंदू राष्ट्र बनवण्याचं वक्तव्य राजेश्वर सिंह यांनी केलं, तर भारतातील ख्रिश्चन आणि मुसलमानांचे पूर्वज अखेर हिंदूच होते हा विश्व हिंदू परिषदेचा दावा प्रवीण तोगडिया यांनी पुनरुच्चारित केला. या सगळ्यावर भाजप सरकारचं नेमकं काय मत आहे? नेमकी काय धोरण आहेत? खुलेआम धर्मांतराच्या कार्यक्रमाचं मार्केटिंग योग्य आहे का? आणि फक्त धर्मांतराचाच मुद्दा महत्वाचा की या देशात इतरही अनेक महत्वाचे मुद्दे आहेत? धर्मांतराच्या घटनांमध्ये भेदभाव केला जातोय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात धर्मांतराचं महाभारत या रोखोक कार्यक्रमात. धर्मांतराचं महाभारत या विषयावर आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई. राज्यसभेचे काँग्रेसले खासदार हुसेन दलवाई आपल्याबरोबर आहेत. हुसेनजी, आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले, हे देखील विदर्भातले खासदार नाना पटोले आपल्याबरोबर आहेत. नाना पटोले, आपलंही स्वागत. अब्दुल कादिर मुकादम हे ज्येष्ठ विचारवंत आहेत, ते देखील आपल्या बरोबर आहेत. अब्दुल कादिर मुकादम, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. व्यंकटेश आबदेव केंद्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद, हे ब्रह्मपुरीहून आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. व्यंकटेश आबदेवजी, आपलं स्वागत. आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसईहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत. जवळपास सर्व धर्मांचे प्रतिनिधी आता या ठिकाणी उपलब्ध आहेत असं म्हटलं तर आपल्याला हरकत नाही. अर्थात सर्वात पहिला प्रश्न नाना पटोले यांना. नाना पटोले, आपण संसदेतले एक ज्येष्ठ खासदार आहात. त्या संसदेमध्ये असं एक सुवचन लिहिलेलं आहे आणि ते आहे धर्मचक्र प्रवर्तनाय. पुन्हा एकदा सांगतो, धर्मचक्र प्रवर्तनाय. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी ते धर्मचक्र प्रवर्तनाय म्हणजे धर्मांतर चक्र प्रवर्तनाय असं केलंय अशी टीका आपल्यावर होती आहे. काय सांगताय? टीकाकारांचं काम आहे टीका करणं. पण आपल्यासाठी उदयजी मी एक सांगेल की 1952 मध्ये नियोगी आयोग तयार करण्यात आला होता. त्यांचं भवानी शंकर नियोगी आयोग. आणि त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की या देशामध्ये प्रलोभनाने धर्म परिवर्तन केलं जाते आणि विशेष करून ख्रिश्चन धर्माच्या बद्दलचा त्यांनी उल्लेख केला होता की ख्रिश्चन धर्मामध्ये प्रलोभन देऊन या पद्धतीचं धर्म परिवर्तन केलं जाते आणि म्हणून या देशामध्ये धर्म परिवर्तनाच्या बाबतचा कायदा केला गेला पाहिजे, हे 1952 मध्ये या नियोगी आयोगाने सांगितलं. त्यावेळेस या लोकांना वाटलं नाही की आपण या धर्म परिवर्तनाचा कायदा त्याच्यावर आणला पाहिजे, पण आणला नाही. आता आग्र्याच्या घटनेच्या नंतर आतापर्यंत देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंना ख्रिश्चन, हिंदूंना मुसलमान करण्याचं काम झालं, त्याच्यावरचं कुठलाही वादळ उठलं नाही. पण सांप्रदायिकताचा डेंगू जे लोक वारंवार वाजवतात त्यांना डेंगूच लागला असेल, कारण डेंगूचा ताप उतरत नाही. आणि म्हणून मी आपल्याला माहितीसाठी सांगेल की या पद्धतीचा विषय घेऊन जे आपल्या देशामध्ये महत्वाचे प्रश्न आज आपल्या देशात पडलेले आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या देशाला जगावर बलशाली करायचं आहे, त्याच्यावर विरोधकांचं कुठेही नाही. कारण की हे इतके 2G कोलगेट याच्यामध्ये गुंतलेले आहेत. यांना या पद्धतीचा इश्यू घेऊन आग्र्यातला एक इन्सिडेंट हातात घेऊन असं लागलं की देशच आता याच्यामध्ये येतो आहे. मी आपल्याला सांगतो की शेख अब्दुल्ला
यांनी वारंवार सांगितलं की आमचे पूर्वज हिंदू होते. पण ठीक आहे, त्या काळामध्ये काय परिस्थिती झाली आणि काय ते मुसलमान झाले तो त्यांचा विषय. पण आज आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे न लक्ष घालता या देशाच्या दृष्टिकोनातलं एकीकडे महाराष्ट्रात आपल्या मोठ्या प्रमाणात नाना पटोले, मला तुम्ही एक सांगा, शेख अब्दुल्ला घराणं काय म्हटलं याच्यावर या देशातल्या बहुसंख्यांची भूमिका ठरणार आहे का? तुम्हाला या देशातला इतिहास बदलायचा आहे अशा प्रकारची आता संपूर्ण वागणूक भारतीय जनता पक्षाची आहे. भारतीय जनता पक्ष इतरांवर अरेरावीची टीका करतोय, तर इतर पक्ष भारतीय जनता पक्षावर अरेरावीची टीका करतायत. त्याविषयी आपण नंतर बोलूया. परंतु एक साधा मुद्दा आहे, जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात अगदी छोट्याशा फिजी आयलंड सारख्या देशात सुद्धा प्रधानमंत्री, नाना पटोले जरा ऐकून घ्या, आपले प्रधानमंत्री फिजी आयलंड सारख्या छोट्या देशात सुद्धा जाऊन बोलतात, न्यूयॉर्कमध्ये बोलतात. मग मला तुम्ही सांगा, भारताच्या संसदेत त्यांना बोलायला का बरं वेळ मिळत नाहीये? काय अडचण आहे? एक बघा, साध्वी निरंजनाने जो मुद्दा उपस्थित केला, या साक्षी महाराजांनी केला, सरकारला त्या पद्धतीची कुठली भूमिका असती तर सरकारने त्यांना माफी मागायला लावली नसती. निश्चितपणे या सांप्रदायिकतेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी सातत्यानं राहिलेली आहे. पण सातत्यानं मी तुम्हाला मग म्हणून सांगितलं की आज राज्यसभेमध्ये गेल्या 3 दिवसापासून सभागृह बंद पाडण्याचं काम ज्या पद्धतीनं झालं की मोदींनी येऊन बोलावं. अरे, ज्यांनी काय चुका केल्या असतील त्यांनी येऊन माफी मागितली आणि याच पद्धतीचं सभागृहाचं कामकाज चालतंय. पण आता तुम्ही प्रधानमंत्र्यांनीच येऊन सांगावं आणि त्याच्यासाठीच अडॅमेंट करावं. कारण की आपल्याला मी माहितीसाठी सांगतो की जेव्हा साध्वी निरंजनांनी वक्तव्य केलं त्यावेळेस शार परिषद नेपाळमध्ये चाललेली होती आणि मग ज्या पद्धतीचं वादळ उठल्यानंतर आमचे संसदीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी त्या साध्वी निरंजनाकडून माफी मागून घेतली आणि त्यांनी सांगितलं संसदेमध्ये की आम्ही कायदा आणायला तयार आहोत, तुमची तयारी आहे का? तर विरोधकांना काही नाही, त्यांना फक्त बोंबलायचंच काम आहे, आमची पापा उघडू नका. पण पापाचं जाऊ द्या, पण विकासाच्या दृष्टिकोनातला जो काही प्रयत्न या देशामध्ये व्हायला पाहिजे त्या पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे, त्याच्यावरही चर्चा करायला. नाना पटोले, वारंवार सांगते नाना पटोले, संसदेच्या एका सभागृहात जसे आपण सदस्य आहात तसे दुसऱ्या सभागृहात आपल्याकडे हुसेन दलवाई देखील आहेत. हुसेन दलवाई, एकीकडे संसद चालू दिली जात नाहीये आणि केवळ प्रधानमंत्र्यांनी भाषण करावं, प्रधानमंत्र्यांनी उत्तर द्यावं याकरता आपला पक्ष आग्रही आहे. नेमकी भूमिका काय आहे? साध्वींनी तर माफी मागितलेली आहे, परंतु तरी देखील हा प्रश्न ताणून काँग्रेसला नेमकं काय मिळवायचंय? इतर आपल्यावर होणाऱ्या आरोपांपासून या देशाचं लक्ष विचलित करायचंय? मुळीच नाही. एक लक्षात घ्या, आपण इथे फक्त काँग्रेस पक्षाचा मुद्दा नाही आहे. सर्व भाजप तर सर्व पक्ष म्हणजे सर्व विरोधी पक्ष आज या संबंध याच्या विरोधामध्ये आहेत. केवळ धर्मांतराचा प्रश्न नाही उदयजी, याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या पद्धतीनं पाटोळे म्हणतात ते बरोबर आहे, ते हुशार आहेत, ते काय त्यांचं बॅकग्राऊंड काय RSSचं नाही आहे, तसं पुरोगामी चळवळीतून ते आलेले आहेत, काँग्रेसमधूनच आलेले आहेत. त्यांना अजून RSS तशी कळलेली नाही किंवा त्यांची काही त्यांना गरज वाटत नाही. पण एक लक्षात घ्या तुम्ही, इथे मुसलमान जे झाले तरी एक तर ते सुफी ह्याच्यातून झालेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. शेख अब्दुल्ला हे सुफी ह्याच्यातून झाले. मी मुसलमान आहे, तो कुणीतरी याने आपल्या औरंगजेबाच्या तलवारीने आमचे पूर्वज मुसलमान झाले असं समजणं गरज आहे, बिलकुल चुकीचं आहे. 10% सुद्धा मुसलमान हे या देशामध्ये तलवारीच्या किंवा ह्याच्यात अमित शहाच्या अनुषंगानं झालेले आहेत असं समजण्याचं कारण नाही. मुसलमान या देशामध्ये जो झाला तो सुफी मजहबाच्या ह्याच्यातून झालेला आहे. सुफींनी जो प्रचार केला आणि त्याच्यामध्ये हिंदू येऊन बसायचे, त्यातले काही मुसलमान व्हायचे, काही मुसलमान झाले नाहीत. परंतु नातं चांगलं होतं. हे नातं बिघडवण्याचं काम पुढच्या मुसलमानांनी आणि हिंदूंनी दोघांनी केलं दुर्दैवानं, आणि त्या दोघांचा हा प्रयत्न चाललेला आहे. मी असं म्हणतो, हा काय प्रश्न फक्त धर्मांतरापुरतं मर्यादित नाही. धर्मांतर ज्या पद्धतीनं त्यांना करायचं आहे ते चुकीचं आहे. असं आहे, धर्मांतराच्या मला माझा धर्म काय असावा हे या देशाच्या घटनेनं त्याला हे दिलेलं आहे.
महत्त्व दिलेलं आहे आणि मला त्या तऱ्हेनं फ्रीडम दिलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही मुक्तता आहे. एक ते जे म्हणतात 1952ला जो हे झालं एक आयोग आलेला होता किंवा नियोगी आयोग दिली होती. नियोगी आयोग 1952लाच घटना झाली. हा आणि त्या नियोगी आयोगाच्या वेळेलाच घटना आलेली आहे आणि त्या घटनेनं या संबंधामध्ये स्पष्ट केलेलं आहे कुणाच्या धर्मामध्ये कुणीही हालचाल करू नये, कुणीही दखल घेऊ नये, प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि हेच तर या देशाची ब्युटी आहे. लक्षात घ्या, या देशामध्ये हिंदू धर्म तसा सलग धर्म नाही आहे, इस्लाम ही सलग धर्म नाही आणि ख्रिश्चन ही सलग धर्म नाही. त्याच्यामध्ये जाती पाती सगळे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. हे एकंदर आपला जो देश आहे तो भारतीय संस्कृतीच्या अनुषंगानं, सम्यक संस्कृतीच्या अनुषंगानं झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचंच भलं पाहिलं पाहिजे. आणि ते जे म्हणतात ते एक लक्षात घ्या, आज ते लोक सत्तेवर आलेत, पाटोळे जे निवडून आले ते RSSच्यामुळं किंवा त्यांना हिंदुत्ववादी घोषणा दिली म्हणून नाही, त्यांना मुसलमानांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, तेही कबूल करतील. त्याचं कारण असं की त्याने विकासाचं एक गाजर दाखवलं होतं, इथे विकास आम्हाला करायचा आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बाजूला उभा राहिला. लोकांना विशेषतः तरुणांना वाटलं आपला आता फार मोठा उदय होणार आहे, फार मोठं आपलं भलं होणार आहे म्हणून. आणि मग विकासाचे मुद्दा बाजूला ठेवून हे मुद्दे जे सगळे निर्माण केले जातात त्याच्या संबंधामध्ये असं म्हणणं आहे की एकदा तरी प्रधानमंत्र्यांनी येऊन संसदेमध्ये स्पष्ट केलं पाहिजे की यापुढे हे आम्ही चालू देणार नाही, म्हणजे हे बंद होईल. रोज हे चालतं. मला एक सांगा, सीमेवर तुम्ही बंदी घातली की नाही? आम्ही त्याला विरोध केला नाही, अगदी बरोबर आहे, बंदी घातलीच पाहिजे. या देशामध्ये या तऱ्हेचा लोकांमध्ये फूट पाडण्याचा जो धंदा करतील त्यांच्या विरोधामध्ये सरकारने आपली दंडशक्ती वापरली पाहिजे. तुम्ही दोन्ही मुद्दे असा आहे की हुसेन भाई, तुम्ही दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत. या पुढचे मुद्दे जे आहेत त्याची उत्तर आपण वेगळ्या प्रमाणात घेऊया. आपल्याबरोबर व्यंकटेश आबदेव आहेत. व्यंकटेश आबदेव, फुलांचा एक ताटवा आहे, त्या फुलांच्या ताटव्यामध्ये गुलाब आहे, चमेली आहे, चंपा आहे, मोगरा आहे, सगळ्या प्रकारची फुलं आहेत. परंतु जर उद्या गुलाबाने असं म्हटलं की मीच बहुसंख्य होणार आणि मोगऱ्यानं सुद्धा गुलाबासारखंच लाल व्हायला पाहिजे किंवा सोनचाफ्यानं देखील त्याचा रंग सोडून लाल गुलाबासारखंच व्हायला पाहिजे, तर त्याची विविधता टिकणार कशी? तुम्ही इतिहास पुसून टाकायला निघालेला आहात, अशी टीका अशा करता होतीये की जे मुस्लिम धर्मात गेले त्यातले काहीच जर सोडले तर बाकीचे स्वमर्जीनं गेलेत, सुफियानाचा आधार घेत गेलेत, असा दावा आता आपल्याकडे हुसेन दलवाई यांनी केलेला आहे. जर स्वतःच्या धर्मानी जर स्वतःच्या मर्जीनं गेलेले असतील तर मग राज्यघटनेत जे स्वातंत्र्य धर्मपालनाचं मला मिळालेलं आहे त्याची पायमल्ली आपल्या या आग्रहामुळे किंवा अट्टाग्रहामुळे किंवा बळजबरीमुळे, जो शब्दप्रयोग ज्या पक्षाला योग्य वाटेल त्याप्रमाणे घ्यावा, असं होत नाहीये का? व्यंकटेश आबदेव, लक्षात घ्या की विविध एकता ही आमची विशेषता आहे. वेगवेगळे रंग बदलला जावा असंही म्हणण्याचं काही कारण नाही. या देशामधले मुसलमान, या देशामधले ख्रिश्चन हे मूळ हिंदू होते आणि तलवारीच्या जोरावरती म्हणजे लाखो लोकांचं धर्मांतर केलं गेलं हा इतिहास आहे. म्हणजे तलवारीच्या जोरावरती कत्तली करायच्या आणि महिलांवरती अत्याचार करायचे आणि त्यांना वाटवायचं आणि मुसलमान करायचं हे कितीतरी. आणि आता ते लोक आपला इतिहास सांगतात, आमचे पूर्वज हिंदू होते आणि पूर्वजांच्या परंपरेमध्ये आम्ही जाऊ इच्छितो असं लोक म्हणतायत. आणि धर्मांतराची मागणी, धर्मांतराच्या विरोधामध्ये विधेयक आणावं, कायदा व्हावा, या प्रकारची तर मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतो. मग त्या मागणीचा पुरस्कार यांनी का केला नाही? त्या मागणीला यांनी सहकार्य का दर्शवलं नाही? जर का धर्मांतराच्या विरोधामध्ये यांची जर का भूमिका असेल, मुसलमानांची असेल, ख्रिश्चनांची असेल, तर त्यांनी त्या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता. आम्ही असं इच्छित नाही की धर्मांतर व्हावं म्हणून, म्हणजे परंतु मुसलमानाच्या अगोदरचा काळ
मोगलांच्या आक्रमणाचा काळ तर सोडूनच द्या, त्या याच्यात झालेलेच आहेत. परंतु आता देखील स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कितीतरी हिंदूंना मुसलमान केलं जातं, कितीतरी हिंदूंना ख्रिश्चन केलं जातं. हे धर्मांतर चालू आहे, सतत चालू आहे. मग त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो, लालूच दाखवली जाते. आणखी काय म्हणजे लव जिहाद सारखे प्रकरण, म्हणजे आता मी सांगतो अशातला भाग नाही. केरळच्या हायकोर्टामध्ये त्यांनी कबूल केलं की हा लव जिहाद आहे, बेंगलोरच्या हायकोर्टामध्ये कबूल केलं. म्हणजे अशा प्रकारे दरवर्षी, म्हणजे या मुसलमानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दरवर्षी 1,20,000 हिंदू कन्यांचं अपहरण करून धर्मांतर केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. याला आळा मला व्यंकटेश आबदेव तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. हे 1,25,000 कन्यांचं अपहरण केलं जातं, हा आकडा आला कुठून? आणि दुसरी गोष्ट, आग्र्यामध्ये ज्या 250 मुसलमानांचं धर्मांतर करण्यात आलं, ते स्वखुशीनं एकाएकी पंचांग उघडून मुहूर्त बघितला आणि आपल्याकडे आले आणि म्हणाले आम्हाला धर्मांतर करा. असं झालं का त्यांनाही काही लालूच दाखवण्यात आली? म्हणजे मागे तलवारीच्या जोरावर झालं, आता लालूच दाखवून होतंय. असं तर होत नाहीये ना? काय उत्तर द्याल? हे 1,20,000चा जो आकडा म्हटला तो सत्य आहे. आणि केरळच्या हायकोर्टामध्ये आकडे आलेले आहेत, ते जरा बेंगलोरच्या हायकोर्टात आकडे आलेले आहेत, तिथल्या पोलीस महासंचालकांनी मान्य केलं. आणि हे आकडे बऱ्याच सर्वेमध्ये आलेले आहेत, त्याचा अभ्यास करून घ्यावा. आता प्रश्न राहिला की आग्र्याचं जे धर्मांतर, त्याला आपण म्हणताय, आम्ही धर्मांतर म्हणत नाही, त्याला घरवापसी म्हणतो, त्याला परावर्तन म्हणतो. ते स्वेच्छेने झालेलं आहे. असं स्वेच्छेने होणारे बरेच जण आहेत. म्हणजे हा आकडा तर 250चा आपल्या समोर आला. म्हणजे गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये हुसेनजींना मी सांगू इच्छितो की 7 लाख लोक स्वधर्मामध्ये परत आलेत, हिंदू झालेत. म्हणजे त्यामध्ये 3 लाख मुस्लिम हिंदू झालेले आहेत, 4 लाख ख्रिश्चन हिंदू झालेले आहेत. हे परावर्तन स्वेच्छेने होत आहे, आपल्यापर्यंत आलंही नाहीये. म्हणजे वास्तविकता हे स्वेच्छेने हे होत आहे. म्हणजे त्यांच्या वाडवडिलांच्या परंपरेमध्ये, त्यांच्या पूर्वजांच्या परंपरेमध्ये, स्वतःच्या संस्कृतीमध्ये, स्वतःच्या श्रद्धेमध्ये, स्वतःच्या आचार प्रणालीमध्ये ते लोक येऊ इच्छित आहेत. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मोठ्या प्रमाणावरती मुसलमान देखील आमच्या मागे लागलेले आहेत की आम्हाला घ्या आमच्या वाडवडिलांच्या परंपरेमध्ये. आणि त्यांच्या महिला त्या तर मोठ्या प्रमाणावर आम्हाला अप्रोच होत आहेत. आम्हाला नाही आता बुरखा सहन होत, आम्हाला नाही आता 4 आमच्या सौती, आमच्या नवऱ्याने 4 लग्न केलेली आम्हाला नाही होत सहन होत. आम्हाला व्यंकटेश आबदेव तुम्ही मुस्लिम धर्मातल्या, तुम्ही जसे मुस्लिम धर्मातल्या काही चालीरीतींवर बोलताय, तसेच हिंदू धर्मातल्या जाती व्यवस्थेबद्दलही आपल्याला बोलावं लागेल. परंतु या सगळ्याबद्दल फ्रान्सिस दिब्रिटो यांचं काय मत आहे? विशेषतः घर वापसी असं एक प्रकारचं काहीसं वरवर साधंसं वाटणारं नाव, परंतु त्याखाली राजेश्वर सिंह, धर्मजागरण मंचाचे क्षेत्रीय प्रमुख, यांचं 2021 साली हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र बनवण्यात येईल अशा प्रकारचं वक्तव्य. या दोन्हीकडे फ्रान्सिस दिब्रिटो कसे पाहतात हे पाहणार होते का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय धर्मांतराचं महाभारत. धर्मांतराचं महाभारत. या देशात धर्मांतराच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस राज्यसभेत एक क्षणाचंही कामकाज होत नाहीये आणि त्याविषयीच आपण चर्चा करतोय. विरोधकांची अशी मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी वक्तव्य केलंच पाहिजे, तर दुसरीकडे त्यांच्या वक्तव्याची गरज नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्ष सातत्यानं मांडतो. आपल्याबरोबर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे एक ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरूच नाहीत, तर केवळ सर्वच धर्मांचे तौलनिक अभ्यासक आहेत. फ्रान्सिस दिब्रिटो, घर वापसी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, कारण या देशात जे जे मुसलमान आहेत किंवा जे ख्रिश्चन आहेत ते एक प्रकारे धर्मांतरितच झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जर असं वाटलं असेल की आपण आपल्या मूळ धर्मात परत यावं, तर ती एक घर वापसी आहे. मग याचा राजेश्वर सिंह, जे हिंदू जागरणचे क्षेत्रीय प्रमुख आहेत, त्यांनी 2021 साली हे राष्ट्र हिंदू राष्ट्र असेल अशा प्रकारची घोषणा केली. त्याचा आणि याचा आपण संबंध का लावताय? त्या दोन्हीचा काहीही संबंध नाही अशा प्रकारची भूमिका आता समोर येते. प्रथम लक्षात घेतलं पाहिजे की हा जो देश आहे, ह्या देशाची संस्कृती आणि सामाजिकता
गेल्या 2-3-5 हजार वर्षापासून तयार झालेली आहे. ती एका दिवसात तयार झालेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. इथे सर्व वंशाचे लोक आहेत. आर्य आहेत, अनार्य आहेत, मंगोलियन आहेत, आफ्रिकन आहेत, नेग्राईट आहेत, अनेक प्रकारचे अनेक वंशाचे लोक आहेत, अनेक धर्माचे लोक आहेत आणि एक सगळ्यांच्या सहयोगातून एक अशी विशेषतः भारतीय संस्कृती निर्माण झालेली आहे, ज्याची पाळंमुळं हे सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या समाजामध्ये आहेत. आणि ही जी बहुविधता आहे, ती बहुविधता म्हणजेच भारतीयता आहे. आणि ही जर बहुविधता नष्ट केली गेली तर भारतीयत्वावर फार मोठा संकट येण्याची शक्यता आहे की वी विल लूज आयडेंटिटी. आवर इंडियन आयडेंटिटी इज टू बी टुगेदर विथ ऑल रिलिजन्स अँड ऑल रेसेस टुगेदर. आणि हे जे आपलं नवीन वास्तव आहे ते आपलं टिकवलं पाहिजे. या देशामधले सगळ्यांना अगोदर हिंदू होते, ते आता निर्णय धर्मात गेले, म्हणून त्यांना पुन्हा आपल्या धर्मात आणणं, तर त्याच्याही पलीकडे जावं लागेल की सर्वात अगोदर इथे आदिवासी होते, सगळ्यांना पुन्हा आदिवासी करावं लागेल, त्यांचा कुठला धर्म आहे. अशा प्रकारे हा जो नवीन विचार मांडला जातो आहे हा जो धोकादायक विचार आहे. आणि धर्मावर आधारित समाजाची निर्मिती राष्ट्राची निर्मिती करणं हा कालबाह्य झालेला विचार आहे. आज आपण पाकिस्तानात बघत आहोत, एका धर्माचे लोक तिथे आहेत, पण एका धर्माचे लोक एकमेकावर एकमेकाची हत्या करत आहेत. हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे या देशाचं फार मोठं हे देश जगाला योगदान देऊ शकतो. आज जग आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. युरोप, अमेरिकेमध्ये आता अनेक धर्माचे लोक येत आहेत. अशा वेळेला भारतीय लोक अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक वंशाचे असून कसे सुखाने नांदतात, ते आपलं जे मॉडेल आहे त्या मॉडेलचा अभ्यासाचा युरोपीय आणि अमेरिकन लोक करू लागले आहेत. अशा वेळी पुन्हा धर्माला, देशाला एका विशिष्ट धर्माच्या दावडीला बांधणं हा खरोखर इतिहासाची पानं उलटे फिरवण्यासारखं आहे. आणि खरा जो मुद्दा आहे या देशातल्या, ह्या देशात गरिबी किती आहे, दारिद्र्य किती आहे, या देशामध्ये निरक्षरता आहे. मला कल्पना आहे की घर वापसी व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आहेत की जे इतर अनेक मुद्दे नाहीत असं कुठेही नाना पाटोले म्हणत नाहीयेत. परंतु आत्ताच्या घडीला मुद्दा असा आहे की सर्वधर्म समभाव विरुद्ध हिंदुत्व किंवा प्राचीन इतिहास आणि त्याची पानं उलटण्याचा प्रकार, अशा दोन्हींमधला हा आत्ता लढा चालू आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादिर मुकादम आहेत. काय प्रकारचा लढा आहे देशात चालू आहे असं वाटतं? आत्ता जो गोंधळ सुरू आहे त्याची पाळंमुळं नेमकी आहेत कुठे? हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आपल्याबरोबर अब्दुल कादिर मुकादम आहेत, ते बोलतील. पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे. ह्याचं मूळ 1923 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला, त्याच्यात आपल्याला सापडतात. त्याने हिंदू राष्ट्राची जी कल्पना केलेली आहे त्याच्यामध्ये हिंदू राष्ट्राची व्याख्या आहे. त्या व्याख्येमध्ये त्यांनी 2 महत्त्वाचे शब्द वापरलेले आहेत, पुण्यभू आणि पितृभू आणि पुण्यभू. आता पितृभू म्हणजे वारसा हक्काने मिळालेला हक्क या भूमीवरचा किंवा या राष्ट्रावरचा, तो सगळ्यांनाच आहे. पण पुण्यभू हा शब्द वापरून त्याने न्याय म्हणजे ते या देशाचे नागरिक होऊ शकत नाहीत. आता ह्या व्याख्येला आता ते पुनरुज्जीवित करू इच्छित आहेत. कारण पुण्यभू, इस्लामची पुण्यभू ही नाही आहे, ती अरबस्थानात आहे. ख्रिश्चनांचे पण तिथेच तिकडे जवळपास आहे. ह्या पुण्यभू शब्दामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि तीच कल्पना घेऊन पुढे गोळवलकर गुरुजी गेलेले आहेत. त्यांनी तर सगळ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की या देशाचे सगळ्यात मोठे सगळे शत्रू आहेत ते मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट. आणि हे शब्द वापरले की हिंदुत्ववादी आम्हाला म्हणतात की नाहीच आहे तसं. आता बंच ऑफ थॉटच्या म्हणे 160-62 पृष्ठापासून पुढे ते 3 प्रकरणं आहेत, एक मुस्लिम, एक ख्रिश्चन आणि एक कम्युनिस्ट. आता याच्यामध्ये जी काही त्यांची कल्पना आहे, आता एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा मुद्दा घेत आहेत आणि विकासाच्या मुद्द्यामध्ये ते सगळ्यांना समाविष्ट करतायत. मग दुसऱ्याकडे जर तुम्ही असं करत असाल की या देशाच्या काही नागरिकांना तुम्ही जर या देशाचे सन्मानाने मानत नसाल तर कसं होणार? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जो मुद्दा आता सावरकरांचा किंवा गोळवलकर गुरुजींचा मानला हा एका बाजूला आहे, परंतु आता या क्षणाला जो एक दावा केला जातोय की या देशातले बहुसंख्य मुसलमान आणि बहुसंख्य ख्रिश्चन हे मूळचे हिंदू होते आणि त्यांना आता आम्ही घर वापसी करतोय, त्यांना जर यावंसं वाटलं तर चुकलं कुठे? मुद्दा असा आहे की हिंदूंनी जर मुसलमानांना आपल्या धर्मात घेतलं तर त्याची चर्चा होते, परंतु वर्षानुवर्ष मुसलमानांनी हिंदूंना धर्मांतरित केलं तर त्याची चर्चा का बरं होत नाही, असा दावा हिंदुत्ववादी करतायत. काय सांगाल? फार सोपं आहे त्याला सांगायला. मग मी असं म्हणेन की हिंदू होते हे कोणालाही नाकारता येणार नाही.
आमचे पूर्वज पण कुठल्या वर्षी असणारच ते. या देशातले 95% मुसलमान जे आहेत किंवा ख्रिश्चन जे आहेत ते पूर्वसंवामीचे हिंदू होते. आता कुठल्या तऱ्हेने ते धर्मांतरित झाले हा वादाचा मुद्दा होईल. आता तुम्ही हे मान्य करताय मान्यच केलं की पाहिजे. बहुसंख्य जो दावा आता व्यंकटेश अब्देवांनी केला तो आपल्याला मान्य आहे की बहुसंख्य, परंतु याचा अर्थ त्यांना पुन्हा स्वधर्मात घ्यायला भाग पाडावं अशी परिस्थिती निर्माण करायला आपला विरोध आहे. हो, विरोध आहे. त्यालाही माझा संपूर्ण असा विरोध नाही. विरोध इथे आहे की एखाद्या मुसलमानाला असं वाटत असेल, उद्या मला वाटलं की मी हिंदू धर्मात जावं, तर तो मला अधिकार आहे, मी जाईन. तो राज्यघटनेने अधिकार दिला धर्म पालनाचा. हा, तो संविधानाने दिलेला आहे. प्रश्न असा आहे की मी स्वखुशीने येतोय की मला काही लालूच दाखवता येईल, आमिष दाखवलं येते की काही कुठल्या तऱ्हेचं दडपण आणलं जात आहे. आत्ता जे 250 कुटुंबाचा उल्लेख केला त्या ह्याच्यापैकी सगळ्यांना जर विचारलं तर काही जण आज सांगतील की आम्हाला हे काही माहितीच नव्हतं, आमचं धर्मांतर होत आहे. दुसरा मुद्दा असा आहे, हा बोला. दुसरा मुद्दा असा आहे की समजा काही धर्मांतरित झाले, ते आपल्या ओरिजिनल धर्माकडे गेले, तर पुन्हा त्यांना कुठच्या जातीत घेणार? आणि त्याच्यानंतर आपल्याबरोबर दोघंही आहेत, व्यंकटेश अब्देव आहेत आणि नाना पटोले आहेत. नाना पटोले, प्रश्न असा आहे की कुठल्या प्रकारची लालूच दाखवून त्यांना धर्मात आणलं गेलं अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आपण नेमकं काय सांगाल? एकीकडे मोदी सबका साथ सबका विकास म्हणतात आणि तुम्ही तर फक्त 85% लोकांनाच घेऊन चाललेला आहात. नाही, चुकीचं आहे आपलं. मी तुम्हाला मगापासून सांगतोय की मी महाराष्ट्रामध्ये असेंब्लीमध्ये खूप वर्ष काम केलं आणि आता लोकसभेमध्ये काम करतोय, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करतोय. आणि काम करत असताना हा मुसलमान आहे, हा शेड्यूल कास्ट आहे, आदिवासी आहे, तो हिंदू आहे, असा कुठलाही भेदभाव मला इथं पाहायला मिळत नाही. एक, सबका साथ सबका विकास घेऊन पुढे जाण्याची परंपरा आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये सुरू केलेली आहे. मी तुम्हाला उद्धवजी एक गोष्ट सांगतो की त्याच्यामुळे फायदे पण असे झालेत की आपल्या देशाचं महात्म्य आज जगभरावर गेलं. जगाच्या पाठीवर 193 देश आहेत. 177 देशांनी आपल्या देशाला सपोर्ट करता येतात, आपल्या देशातल्या चांगल्या कल्चरला सपोर्ट करतात. 177 देश करतात आहेत. आदरणीय मोदीजींनी ज्या पद्धतीने आपल्या भारताचं नाव जगभराभरात आणि जगात आपल्या देशातल्या लोकांना एकवटण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच खऱ्या अर्थानं हिची सुरुवात झाली. एक आग्र्याच्या घटनेला घेऊन मुद्दामून या देशाला बदनाम करण्याचं काम, एक आग्र्याची घटना आहे, त्या आग्र्याच्या घटनेला घेऊनच आपण नेमकं अशा प्रकारची बदनामी का करताय? इतरत्र संपूर्ण जे वातावरण चांगलं पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक वातावरण आहे त्याकडे आपण का बघत नाही, असा सवाल आता आपल्याला नाना पटोले करतात. काही तांत्रिक अडचणीमुळे या क्षणाला मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न आणि त्याचं उत्तर ब्रेक नंतर आपण व्यंकटेश अब्देव यांच्याकडून घेऊया की जर उद्या या देशातल्या बहुसंख्य मुसलमानांनी खरोखरच स्वखुशीनं हिंदू धर्मातली जी जातीची उतरंड आहे त्याच्या सकट त्या हिंदू धर्माला स्वीकारायचं ठरवलं, तर मग धर्मांतरित झालेल्या मुसलमानांना आपण नेमकी कोणती जात देणार याविषयी विश्व हिंदू परिषदेचं काय मत आहे जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय धर्मांतराचं महाभारत. धर्मांतराचं महाभारत या विषयावर आपल्याबरोबर व्यंकटेश अब्देव आहेत. व्यंकटेश अब्देव, आता एक प्रश्न असा उपस्थित आहे की जर बहुसंख्य मुसलमानांनी पुन्हा घर वापसीचा निर्णय घेतला तर तुम्ही त्यांना नेमकी जात कोणती देणार? कारण आपल्या धर्मात तर जात पात आहे. काय सांगाल तुम्ही? आजच्या चर्चेमध्ये 2 सुंदर मुद्दे उपस्थित झालेत. मी त्याबद्दल आपल्याला संयोजक म्हणून धन्यवाद देतो. पहिल्यांदा धन्यवाद देईन मुकादम साहेबांना. त्यांनी मान्य केलं की या देशातले मुसलमान आणि ख्रिश्चन हे हिंदू होते, वस्तुस्थिती स्वीकारली. त्याबद्दल मुकादम साहेबांना खरोखर धन्यवाद. त्यांनी दुसरा मुद्दा जो उपस्थित केला, सावरकरांची हिंदूंच्या बद्दलची व्याख्या, ती मागे पडली. विश्व हिंदू परिषद मानते, धर्माचार्य मानतात की जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो, हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतो, तो हिंदू, मग तो कुठलाही असो. त्या अर्थाने मुसलमान ख्रिश्चन देखील इथले हिंदू ठरू शकतात. तिसरा मुद्दा आपण जो उपस्थित केलात की या देशातले मुसलमान आणि ख्रिश्चन जर का हिंदू झाले तर हा केवढा मोठा व्यापक विचार. मी हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर बघतोय. म्हणजे स्वप्न ते ठरू नये, प्रत्यक्षात ते व्हावं
आणि तसं जर का झालं तर या देशातला जो काही वाद आहे हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन असा होणारच नाही. आम्ही सगळे संस्कृतीचे पाईक. नाही व्यंकटेश जाधव, आपल्याकडे वादाला काही कमी नाहीये. आपल्याकडे धनगर मराठा असा वाद आहे, आपल्याकडे धनगर मराठा वाद आहे, आपल्याकडे मराठा नॉन मराठा असा वाद आहे, आपल्याकडे ब्राह्मण मराठा असा वाद आहे. त्यामुळे आपल्याकडे वादाला काही प्रॉब्लेम नाहीये. सवाल असा आहे की जर उद्या मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी हिंदू व्हायचं ठरवलं, त्यांना कुठल्या जातीत टाकणार तुम्ही? कुठली जात देणार? त्याचंही उत्तर देतो मी. आम्ही धर्माचार्य, विश्व हिंदू परिषद जातीला महत्व अजिबात देत नाही. हे आजची एक घटना नाहीये. मी मगाशी म्हटलं की 7 लाख लोकांनी परावर्तन केलं, घरवापसी केली, तर त्यांचा जातीचं काय? जातीला आम्ही प्राधान्य देत नाही, त्यामुळे ते सगळे हिंदू आहेत. हम सब हिंदू एक. जातीचा विचार न करणारे ही विचारधारा आम्हाला पुढे न्यायची आहे. परंतु येणाऱ्या लोकांना जर का त्यांचे पूर्वज व्यवसायाप्रमाणे ह्या जातीत होते असं जर का वाटत असेल तर आम्ही ती जात त्यांना देत असतो. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही दुजाभाव राहत नाही. व्यंकटेश आपदेव, तुम्ही ती जात द्याल, पण बहुसंख्य हिंदू समाज ती जात मानेल का? हा खरा सवाल आहे. आपण या विषयाची चर्चा आता तुर्तास इथेच ठेवूया. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा घेऊन मी हुसेन दलवाई यांच्याकडे जातो आणि नंतर तोच मुद्दा फ्रान्सिस दिब्रिटो यांना आहे. हुसेन दलवाई, धर्मावर आधारित राज्य ही रचना नेमकी या देशात लाभदायक आहे असं आपल्याला वाटतंय का? हुसेन दलवाई. मुळीच नाही. त्याच्यातून बरेच घोटाळे होतील. आपल्या शेजारी काय चाललंय आपण पाहतो. ज्या पद्धतीने सगळेच मुसलमान आहेत ना तिथे, मग रोज तिथे भांडणं काय आहेत? नुसतीच भांडणं नाहीत, ते 134 लहान बालकांना मारलं जातंय. हा काय भाग आहे? धर्माच्या अनुषंगाने याचा विचार करणंच गैर आहे. म्हणून आपली जी संविधान आहे, आपली घटना आहे, ही अतिशय उदारमतवादी अशी आहे आणि त्याच्यामुळे इथे त्या अर्थाने वाद नाही. वाद निर्माण करणारे एक्स्ट्रीमिस्ट हे मुसलमानांमध्ये आहेत, ख्रिश्चनांमध्ये आहेत आणि हिंदूंमध्ये आहेत. त्यांना बाजूला ठेवून शेवटी सर्व समाज एकत्र राहिलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हुसेनभाई, काय करतात? तुम्ही आता जे एक्स्ट्रीमिस्टची गोष्ट करताय त्याच्यावर एक सहज प्रश्न सुचला म्हणून तुम्हाला विचारतो की या देशात जर सर्वधर्म भावाचा किंवा निधर्मीवादाचा अतिरेक केला गेला नसता, अगदी जर उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा शहाबानो खटल्यातला निकाल संसदेतल्या पाशवी बळावर जर काँग्रेसनं बदलला नसता तर हिंदुत्ववाद्यांची लाट आणि राम जन्मभूमीचा प्रश्न उपस्थितच राहिला नसता आणि नंतरचं हे सगळं रामायण घडलंच नसतं. क्रियेला प्रतिक्रिया या न्यायानं एका क्रियेची आत्ताची घडणारी गोष्ट ही प्रतिक्रिया आहे. जेवढी क्रिया त्याज्य तेवढीच प्रतिक्रियाही त्याज्य. काय सांगाल? उदयभाई, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो अगदी बरोबर आहे. शहाबानू खटल्याच्या वेळेला ज्या पद्धतीनं काही मुसलमानांनी तो वाद निर्माण केला आणि दबाव आणला आणि खरं म्हणजे त्यावेळेला ते इतकं घाबरून जाऊन ते करायला नको होतं. शहाबानूचा विषयच वेगळा आहे, कधीतरी याच्यावर चर्चा ठेवा. त्या संबंधामध्ये सरकारने त्यावेळच्या चूक केली असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यातून मग ह्यांच्या हातामध्ये एक हत्यार मिळालं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्ही मुसलमानांनी त्यांना कसल्याही तऱ्हेची संधी देऊ नका. आणि दोन्ही समाजामध्ये लोक असे आहेत की एक दुसरा कसा चूक करतो आणि त्याच्या क्रिया प्रतिक्रिया आपण ज्या म्हणतात त्या सातत्याने होतात. मला तरीही माझं म्हणणं असं आहे की या देशामध्ये 85% 80% वर हिंदू आहे. त्या हिंदूंना सतत घाबरवत राहणं, त्यांना काहीतरी आता हा देश हे होणार आहे. एक लक्षात घ्या, गेल्या 15-20 वर्षाचा जे इथले आकडेवारी आहे त्याच्यामध्ये इथले अल्पसंख्याकांची संख्या वाढताना काही दिसत नाही, जितकी हिंदूंची वाढते. बरोबर आहे. हिंदू ग्रोथ रेट आणि मुस्लिम ग्रोथ रेट याच्यामध्ये हिंदू ग्रोथ रेट पेक्षा मुस्लिम ग्रोथ रेट अत्यंत कमी आहे. हा तुमचा अत्यंत मुद्दा बरोबर आहे. एक छोटासा प्रश्न फ्रान्सिस दिब्रिटो आपल्याला आहे. फ्रान्सिस दिब्रिटो, मला तुम्ही सांगा की अशा प्रकारची जी धर्मांतर होत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी ख्रिश्चन धर्मातल्या लोकांना एक प्रकारे भीती वाटायला लागलेली आहे का? त्यांच्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे का? कारण एकेकाळी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेलं धर्मांतर हा मुद्दा हिंदुत्ववाद्यांचा अत्यंत आवडता मुद्दा होता. त्यांनी तसे अनेक दाखले दिलेले होते. त्याच्यावरून ओरिसात काय घडलं या आता वादात मी जात नाही, परंतु आता ख्रिश्चन धर्मातल्या सर्वसामान्य माणसाची या धर्मांतरावरची प्रतिक्रिया काय आहे?
ख्रिस्ती माणसाला कसली भीती वाटत नाही आहे. त्याला पटलेला धर्म त्याने स्वीकारलेला आहे, त्या धर्मामध्ये तो स्थिर आहे. फक्त राजकीय सत्तेचा गैरवापर करून कुठल्याही प्रकारच्या आमिष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही, ह्याची मात्र शाश्वती मिळायला हवी आहे. आम्हाला कधीही कोणाची भीती वाटलेली नाही आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे, धर्म प्रचाराचं स्वातंत्र्य आहे. विश्व हिंदू परिषदेला देखील स्वातंत्र्य आहे, आम्हाला देखील सर्वांना स्वातंत्र्य आहे. पण आपल्याला जर आपले लोक पलीकडे जात असतील तर त्याची चिंता आपण करायला हवी की ते पलीकडे का जात आहेत, ते का गेले आहेत. केवळ आमिष दाखवलेलं नाही आहे गतकालामध्ये. हा जातीचे जो जाच होता आणि ज्याच्या खाली शूद्र समाजाला जे काही वागणूक दिली गेली स्त्रियांना आणि शूद्रांना, हा फार मोठा इतिहास आहे. माणुसकी त्यांना नाकारली गेलेली होती. मग जिथे कुठे त्यांना माणुसकीचा ओलावा दिसला तिथे ते गेलेले आहेत आणि म्हणून ते पुन्हा फिरण्याची शक्यता नाही आहे. त्यांना माणुसकी हवी आहे आणि आता ते पलीकडे गेलेले आहेत की आता धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे नाता येईल आणि सगळेच विश्व आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो. एक कुटुंब निर्माण करायचं आहे. त्या कुटुंबामध्ये निर्णय प्रकारची माणसं असतात, त्या एकाच प्रकारची असायला पाहिजे. हा अत्याग्रह आहे, हा दुराग्रह आहे आणि तो देशाला प्रगतीकडे नेणारा नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. हा या कार्यक्रमातला अत्यंत शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न नाना पटोले तुम्हाला. नाना पटोले, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे, भले ते काँग्रेसमध्ये आल्याचा टोला आता तुम्हाला जरी हुसेन दलवाई यांनी लागवला असला तरी तो क्षणभर आपण बाजूला ठेवूया. परंतु एक प्रश्न असा आहे की दोन मधली एक गोष्ट जर तुम्हाला निवडायची असेल, मित्रत्वाने म्हणालोय. नाही बरोबर आहे, तुमचे मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांच्याशी, हे मी आता जाहीर करतो. ते मुसलमानमुळे निवडून आले ही जाणीव आपण मित्रत्वानेच करून दिली, हे देखील आपण म्हणूया. मुद्दा तो नाहीये. हुसेनभाई तुम्ही चांगले मित्र आहात, नाना पटोले चांगले मित्र आहेत. नाना पटोले, दोन मधली जर एक गोष्ट तुम्हाला निवडायची असेल, एक सबका साथ सबका विकास आणि दोन धर्मांतर, आणि तुम्हाला एकाच गोष्टीवर टिक करायचं असेल तर यातली कुठली गोष्ट तुम्ही आता निवडाल या देशाच्या भल्यासाठी, ज्याच्याकरता तुम्हाला निवडून दिलेलं आहे, कुठली गोष्ट टिक करावीशी तुम्हाला वाटेल? नाना पटोले. मी म्हणून उद्धवजी मगाशी सांगितलं की नियोगी आयोगाची अंमलबजावणी त्या काळातल्या सरकारने लागू केली असती तर हे विषय आता आपल्या देशामध्ये राहिले नसते. आज मोदीजींनी ज्या पद्धतीने या देशामध्ये जे वातावरण निर्मिती केली, मोदीजीची एवढी भीती या लोकांना निर्माण झाली की आता कसं करावं म्हणून एखादा पिल्लू काढायचा आणि त्याच्यावर या देशाचं वातावरण गढूळ करायचं, एवढंच आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा भारतीय जनता पार्टीचा मंत्र आहे. आणि म्हणून आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणण्यासाठी आम्ही कंपल्शन करतो आहे, पण विरोधी पक्ष त्याला मान्यता देत नाहीये. ही त्याच्यातली महत्वाची भूमिका आहे. म्हणून आम्हाला याच्यात पडायचं नाहीये. आम्हाला पडायचं या देशाच्या विकासाचं, जे आम्ही आदरणीय मोदीजींनी विचार मांडलेला आहे त्या विकासावर आम्हाला या देशाला पुढे न्यायचं आहे, हेच आमचा संकल्प आहे. एकीकडे नियोगी अहवाल तर दुसरीकडे शहाबानो, तर तिसरीकडे त्याला आली धर्मांतराची प्रतिक्रिया. प्रेक्षक, आपण पाहताय की या देशामध्ये सवाल ये नहीं कि शीशा टूटे या न टूटे, सवाल ये है कि पहला पत्थर किसने फेका. परंतु या सर्व विचारवंतांच्या मांदियाळीत मला आणखीन एक विचार सुचतोय, तो म्हणजे सवाल ये नहीं कि शीशा टूटे या न टूटे, सवाल ये है कि पहला पत्थर किसने फेका. यापेक्षा सुद्धा पहला पत्थर किसने फेका ये न सोचो अभी, टूटा हुआ शीशा जुड़ेगा कैसे, यही सोचो अभी. हा तुटलेला धागा पुन्हा एकदा जुळावा, त्याला घर वापसी असं नाव द्या किंवा काही नाव द्या, परंतु या देशातली शांतता, अखंडता आणि त्याहीपेक्षा सुद्धा यातली विविधता खंडित करण्याचा अधिकार कोणाला नाही. तो देश हे सहन करणार नाही. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.